हे टँकर माफियाचं तुम्ही सत्ता द्या, नाही ह्या टँकर माफियाचं कंबरड मोडलं ना, चायला नावाचा अजित पवार सांगणार नाही। तुम्ही मला विश्वास ठेवा, मला अजून 3.5 वर्ष विधानसभेच्या निवडणुका नाहीत, 4.5 वर्ष आम्हीच तिथं काम करणार आहे आणि मी कसं हे मोडायचं हे मला चांगलं माहिती आहे। आज मी सोसायटीची मीटिंग घेऊन आलो, निलेश लंके तिथं होते, आमचे माऊली कटके होते, अशोक पवार होते, सुनील टिंगरे होते, सगळे आम्ही होतो। ते तेच सांगत होते, दादा मुद्दामून पाणी आम्हाला दिलं जात नाही आणि मग आम्हाला नाईलाजास्तव टँकर बोलवावा लागतो, लाखो रुपये आमचे खर्च होतात, आमच्या सोसायटीचा कचरा उचलत नाही आणि मग आम्हाला कचरा उचलायला पैसे द्यावे लागतात। म्हणजे ही माझी लोक टॅक्स पण भरणार, टॅक्स कशा करता भरतात? तो टॅक्स हे दिवाबत्ती करता, रस्ते चांगले करण्याकरता, पाणी देण्याच्या करता, स्वच्छता करण्याच्या करता, ज्या मूलभूत गरजा आहेत मूलभूत त्या गरजा सोडवण्याच्या करता आपण टॅक्स देत असतो, परंतु त्याचं कोणाला घेणं देणं राहिलेलं नाहीये। मी मागे 25 वर्ष पिंपरी चिंचवडला करून दाखवलं, तुम्ही देखील बघितलंय, तिथले रस्ते कसे केले, तिथले फ्लायओव्हर कसे केले, तिथले डबल फ्लायओव्हर कसे केले, तिथले सबवे कसे केले, तिथले स्कायवॉक कसे केले, ह्या पद्धतीनं मी करून दाखवलंय। मी काहीतरी नवीन तुम्हाला सांगायला आलो नाही। तुमच्यातले काही लोक बारामतीला जाऊन बघा, ते बारामती शहर कसं केलं,